आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ देत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना थेट ऑफर दिली। बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत असल्याचं मोदी म्हणाले आणि शरद पवारांनी शिंदे आणि अजितदादांसोबत यावं, आमच्यासोबत या, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली। नंदुरबारमधल्या जाहीर सभेत मोदींनी शरद पवारांना ही ऑफर दिली। तर नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे आणि मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलंय। गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला मान्य आहे, हा देश एकसंघ ठेवायचा आहे आणि त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढे जावं लागणार आहे असं यावरती पवार म्हणाले। साथियों, महाराष्ट्र के एक दिग्गज नेता 40-50 साल से वो ऐसे ही कुकड़ी मारते रहते हैं। बारामती के चुनाव के बाद वो इतने चिंतित है कि उन्होंने एक बयान दिया है और ये बयान उन्होंने, मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा। वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद सार्वजनिक जीवन में, राजनीतिक जीवन में अगर टिक के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। त्याच्या एका दोन धर्मीय समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील आणि मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दिशेचे घातक आहे। जे देशाच्या हिताचे नाही तिथं मी ते आमचे सहकारी असणार आहे। याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास, ज्या व्यक्तीचा, ज्या धोरणाचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा समज लोकांच्यामध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत होता, राजकीय, हे माझ्याकडनं कधी होणार नाही। त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात, त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत। ही त्यांची अस्वस्थता, ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्या वेळापूर्वी नंदुरबारमध्ये जाहीर सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी थेट शरद पवारांना सोबत येण्याची ऑफरच दिली आणि त्यावरती शरद पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकली। राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांना मोदींनी थेट ऑफर दिली। बारामतीतल्या निवडणुकांनंतर शरद पवार चिंतेत असल्याचं मोदी म्हणाले आणि शरद पवारांनी शिंदे आणि अजितदादांसोबत यावं,
आमच्यासोबत या, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली. नंदुरबारमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोदींनी शरद पवारांना थेट ऑफर दिली. तर नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे आणि मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला मान्य आहे, आम्हाला देश एकसंघ ठेवायचा आहे, त्यामुळे या ऑफरचा किंवा असा विचार शक्य नाही, असं पवारांनी थेट उत्तर दिलं. तर राष्ट्रवादी